संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत किंवा व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। आताची एक महत्त्वाची अपडेट्स आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलच्या 2017च्या भरती संदर्भातली। आत्ताच बघितलं असेल की आपण अपात्र गैरहजर याच्या जवळपास 332 म्हणजे 350 जवळपास जागेची यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आणि अनेक जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी अजून मुलांना कळवलं सुद्धा नव्हतं की तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी या। पुण्यामध्ये फक्त मला वाटतं पुणे जिल्हा परिषदेमध्ये काही मुलांनी व्हेरिफिकेशन केलं, बाकीच्या जिल्हा परिषदेचा अजून सुद्धा चालू होतं आणि लवकरच यांना नियुक्ती मिळणार आणि ते रुजू होतील अशी आशा या ठिकाणी निर्माण झालेली होती। परंतु एक याचिका औरंगाबादच्या खंडपीठामध्ये दिवाळीच्या आसपासमध्ये पडलेली आणि त्यामुळं ही जी यादी लागलेली होती अपात्र आणि गैरहजरची, त्या यादीवरती आता स्टे आलेला आहे। जानेवारी 2016 म्हणजे 2024 मध्ये ही सुनावणी त्या ठिकाणी पुढील सुनावणी आता होणार आहे। म्हणजे तोपर्यंत या भरतीवरती स्टे आहे आणि जे मुलं या ठिकाणी लागलेले होते त्या सर्व मुलांना आता 13 जानेवारी मला वाटतं 13 जानेवारी पर्यंत त्याची वाट बघावी लागणार आहे। 13 जानेवारी पर्यंत निकाल काय येतो तो आता त्या ठिकाणी बघावा लागणार आहे। आता खरं तर ही याचिका नेमकी काय आहे आणि याचिकेमुळं का भरतीवरती स्टे आलाय तोही आपण या ठिकाणी बघूया। 2018 मध्ये ज्यावेळेस पहिली यादी 9 डिसेंबर 2019 मध्ये लागली होती त्यावेळेस समांतर आरक्षण हे पूर्णपणे डावलल्या गेलं होतं, ज्यामध्ये भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, महिला आरक्षण असेल, हे पूर्णपणे डावलल्या गेलं होतं आणि ते डावलल्यामुळं त्यावेळेसच चेतन वाघ आणखीन काही धनंजय चेके यांच्या मार्फत एक याचिका आयुक्त कार्यालयावरती आणि प्रशासनाच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये त्याच वेळेस दाखल झालेली होती आणि ती याचिका होती समांतर आरक्षण डावलल्याच्या संदर्भामध्ये। ती याचिका सुरू असताना सुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की जे प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील त्या उमेदवारांना उपलब्ध असताना सुद्धा ऑगस्टमध्ये दाखवल्या गेलं आणि जी याचिका चुकीच्या पद्धतीनं आयुक्त कार्यालयाकडून लागलेली होती तर त्या विरोधामध्ये ह्या उमेदवाराने पिटिशन दाखल केलेली आणि वेळोवेळी त्यांना असं सांगण्यात आलं होतं की जे माजी सैनिक असतील, अपात्र गैरहजर असतील, यामध्ये या लोकांना संधी मिळेल, या लोकांचं जे काही चुकीची यादी लागली होती यामध्ये त्यांना सामावून घेतले जाईल। परंतु असं झालं नाही। बघायचं झालं तर माननीय उपसचिव यांनी सुद्धा 2 पत्र त्या ठिकाणी दिलेले होते आणि ते दोन्ही पत्र हे समांतर आरक्षणाच्या संदर्भातले पॉझिटिव्ह पत्र होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जे लोक अपात्र, जे लोक ऑगस्टमध्ये गेलेले आहेत प्रकल्पचे किंवा समांतर आरक्षणाचे असतील तर यांना त्या यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबतचे ते पॉझिटिव्ह पत्र होते। परंतु आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारने सांगून सुद्धा पुन्हा एकदा घोळ केला आणि त्या घोळ केल्यामुळं समांतर आरक्षणाचा एक सुद्धा उमेदवार हा आता जी यादी लागलेली होती त्या यादीमध्ये लागला नाही आणि याचमुळं या भरतीवरती स्टे संतोष चव्हाण हे जे उमेदवार आहेत त्यांनी ही पिटिशन दाखल केलेली होती आणि त्यांच्या या पिटिशनला हायकोर्टाने त्या ठिकाणी स्टे दिलेला आहे, या भरतीला स्टे दिलेला आहे। त्यामुळे अपात्र आणि गैरहजर हे जे उमेदवार होते यांनी जे आता जॉईन होण्याच्या मार्गावरती होते परंतु तत्पूर्वी ही याचिकेमुळे आता त्यांना स्टे त्या ठिकाणी मिळालेला आहे। 13 जानेवारीला नेमकं काय भूमिका प्रशासन घेते, काय अफिडेव्हिट दाखल करते हे आपल्याला पाहावं लागणार आहे। खरं तर ज्या मुलांवरती अन्याय झालेला होता त्या मुलांना न्याय देणं आयुक्त कार्यालयाकडनं अपेक्षित असताना सुद्धा त्यांच्यावरती वेळोवेळी याच्यामध्ये याद्यामध्ये घोळ करण्यात आला म्हणजे त्यांचं आरक्षण त्या ठिकाणी डावलण्यात आलं आणि चुकीच्या याद्या लागल्यामुळं ह्या ज्या याचिका आहेत ह्या याचिका त्याचमुळे पडलेल्या आहेत। आम्ही वारंवार त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला सुद्धा सांगितलं होतं की याद्या लावत असताना तुम्ही कुठलेही आरक्षण डावलल्या जाणार नाही आणि याद्या लावताना व्यवस्थित याद्या त्या ठिकाणी लावण्यात याव्यात अशी वेळोवेळी मागणी करत असताना सुद्धा या ठिकाणी ही यादी चुकीची लागल्यामुळं आता ही भरती प्रक्रिया सुद्धा आता थांबलेली आहे। आपल्याला वाटलं होतं की अपात्र गैरहजर लागतील, नंतर माजी सैनिक लागेल, आता माजी सैनिकावर सुद्धा त्या ठिकाणी ही अपात्र गैरहजरवर स्टे आल्यामुळं इनडायरेक्टली आता माजी सैनिकच्या याद्या सुद्धा त्या ठिकाणी थांबलेल्या आहेतच, कारण त्याच्यावर सुद्धा
या याचिकेचा परिणाम 100% होणारच आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की मित्रांनो, जे आरक्षण असेल किंवा ज्या काही याद्या लावत असताना आयुक्त कार्यालयाने सर्व गोष्टीचा बाबीचा विचार करणं आणि नियमानं लागणं महत्वाचं आहे। जर याद्या नियमानं लागत नसेल, भरती जर नियमानं होत नसेल, तर निश्चितपणे ज्यावेळेस याद्या लागल्या जातात त्यावेळेस अशाच प्रकारच्या याचिकेमुळं ही भरती प्रक्रिया ही वारंवार त्या ठिकाणी अडवली जाते। त्यामुळं आपण यावेळेस मागणी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की भरती जे होणार आहे ती भरती नियमानं झाली पाहिजे, याद्या सुद्धा नियमानं लागल्या पाहिजे, जेणेकरून पुढील भरतीला कुठला अडथळा निर्माण होणार नाही, परत कोणी याचिका दाखल करणार नाही। जशी 2017ची भरती 6 वर्षापासून लांबली आहे तशी ही भरती लांबू नये याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे। आता समांतर आरक्षण डावलल्यामुळं ही याचिका त्या ठिकाणी मजबूत आहे, कारण ते चुकीच्या याद्या लागलेल्या होत्या आणि समांतर आरक्षणाचे जे मुलं आहेत त्यांनी सुद्धा 6 वर्षापासून संघर्ष केलेला आहे, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे। परंतु आयुक्त कार्यालयानं जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी हे परत यादी लावत असताना जो घोळ केलाय तो निश्चितपणे मला असं वाटतं की नेहमी असा घोळ करायचा आणि भरती प्रक्रिया लांबवायची का काय, हाच प्रशासनाचा हेतू त्या मागचा असावा का, आता हा संशय त्या ठिकाणी मलाही यायला लागलेला आहे। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो की आता बाकीच्या जे काही याद्या असतील किंवा जे काही नवीन भरतीमधल्या याद्या असतील त्यासाठी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील की अशा याद्यावरती परत पिटिशन दाखल करू नये। माननीय डायरेक्टर जे शरद गोसावी साहेब यांनी सुद्धा मान्य केलं होतं की 750 ज्या जागा आहेत समांतराच्या त्या आम्ही देऊ, हे त्यांचं पत्र आहे। म्हणजे एका ठिकाणी आयुक्त कार्यालय वेगळी भूमिका मांडते आणि कोर्टामध्ये वेगळी भूमिका मांडते आणि त्यानंतर याची यादी लावत असताना वेगळी भूमिका, हे जे काही आयुक्त कार्यालयाच्या भूमिका आहेत या भूमिकेमुळे निश्चितपणे भरती सुद्धा लांबत आहे, हे तेवढंच खरं आहे। पुढील जे काही अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे। मित्रांनो, परत मी सुप्रीम कोर्टाचं सुद्धा सांगितलं की एसटी पेसावरती सुप्रीम कोर्टामध्ये 5 तारखेपर्यंत स्टे होता, परंतु त्या ठिकाणी RACची सुनावणी, जे आसाममधलं एक प्रकरण आहे त्याची पूर्ण दिवस सुनावणी झाल्यामुळं त्यामुळं त्यांना ही सुनावणी घेता आली नाही एसटी पेसाच्या संदर्भातली, आणि त्यामुळं काल सुनावणी न झाल्यामुळं 5 तारखेला ती सुनावणी आता एक 2-4 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे। परंतु त्या याचिकेमुळे सुद्धा जे पेसा आहेत पेसाची भरती त्या ठिकाणी रखडलेली आहे आणि आता या याचिकेमुळं माजी म्हणजे सैनिक जे असेल किंवा अपात्र गैरहजर त्यावरती सुद्धा आता मुलांना जॉईन व्हायचं होतं, परंतु चुकीची यादी आणि समांतर डावलल्या गेल्यामुळं ही सुद्धा यादी त्या ठिकाणी रखडलेली आहे। बघूया आता नागपूर अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आंदोलन करतोय। नागपूर अधिवेशनामध्ये ह्या सर्व बाबी मंत्र्यांच्या कानावरती घातल्या जातील। त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या लोकांना असेल किंवा विविध नेत्यांना भेटून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी सांगितला जाईल, जेणेकरून इथून पुढे भरतीवरती असे प्रकरण होणार नाहीत एवढी काळजी निश्चितपणे आपण घेऊया। नागपूर अधिवेशनामध्ये भेटूया। मी उद्या सकाळी नागपूरमध्ये पोहोचतो। जे नागपूरचे असतील त्यांनी संपर्क करावा। पुढील जे काही अपडेट असतील हे अपडेट आपल्याला आता नागपूरवरूनच दिले जातील। या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा विनंती करतो, सबस्क्राईब करा। धन्यवाद।